मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 6 कंपन्यांची चर्चा करणार आहोत. 6 कंपन्या एव्हरग्रीन आहेत, पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारख्या आहेत, भविष्यामध्ये चांगले रिटर्न देऊ शकतात. तर ह्या 6 कंपन्यांबद्दल तुम्ही विचार करू शकता. पहिली कंपनी आहे फ्युजन मायक्रो फायनान्स बँक. ही 4.71% मागच्या म्हणजे काल ही वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. 496 ही ट्रेड करत आहे. फायनान्स क्षेत्रामध्ये काम करणारी ही कंपनी आहे. आणि मार्केट कॅप जर पाहिलं तर मार्केट कॅप 4,993 करोड आहे. स्टॉकचा पी 10चा आहे, म्हणजे पी खूपच कमी आहे. 14चा ROC व 21चा ROE आपल्याला इथं पाहायला मिळतो आहे. प्रमोटर होल्डिंग 57.7 आहे. आणि फेस व्हॅल्यू जर पाहिली तर 10ची मिळते, म्हणजे भविष्यामध्ये स्टॉक स्प्लिट होऊ शकतो. प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर एकदम चांगली आहे. 70% प्रॉफिट ग्रोथ आपल्याला या कंपनीमध्ये पाहायला मिळते. EPS चांगले वाढलेले आहेत बघू शकता. आणि मीडियन पीच्याही खाली पी ट्रेड करत असलेला इथं आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्यामुळं ही कंपनी आपल्याला अंडर व्हॅल्यूड मिळते. 10चा पी म्हणजे खूपच कमी पी आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर प्रॉफिट ग्रोथ आपल्याला 70च्या जवळपास पाहायला मिळते. तर प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे. पण पी जर पाहिला तर पी हा 10चाच आहे. त्यामुळे ही कंपनी आपल्याला स्वस्तामध्ये मिळत आहे. या कंपनीचं रेव्हेन्यू जर पाहिले तर 2018 पासूनचे बघू शकता. रेव्हेन्यू 266 करोडचे रेव्हेन्यू 2,172 करोडपर्यंत आणलेले आहेत. हे 3 क्वार्टरचे आहेत. त्याच्यानंतर आपण प्रॉफिट बघूया. नेट प्रॉफिट जर पाहिलं तर नेट प्रॉफिट -39 करोड, त्याच्यानंतर 51 करोड आणि ती आता 487 करोडपर्यंत कंपनी प्रॉफिट घेऊन आलेली आहे. सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट असूनही चांगली आहे इथं बघू शकता. आणि आपल्याला स्टॉक प्राईस CAGR ह्याच्यापेक्षा इथं जास्त मिळायला पाहिजेत. म्हणजे ही कंपनी आता जर पाहिलं तर ही कंपनी आपल्याला 60-70च्या आसपास तरी स्टॉक प्राईस CAGR मिळवून देऊ शकते. 58चा CAGR मिळाला तर 1 लाखाचे 10 वर्षामध्ये 1 कोटी होतात. तर त्याच्याही पुढं CAGR मिळतील असे आकडे इथं दिसत आहेत. त्यामुळे ही कंपनी गुंतवणुकीसाठी चांगली आहे. रिझर्व 2,476 करोडचा आहे. तर कर्ज जर पाहिलं तर 7,500 करोडचा आहे. बँकिंग क्षेत्रातली कंपनी आहे, कर्ज जास्त आहे. हा पॉईंट आपण इग्नोर करू शकतो. सपोर्ट घेऊन वर निघत आहे. हा जो रेजिस्टन्स होता तोच इथं सपोर्ट घेतलेला आहे आणि आता कंपनी वर निघत आहे. 496 वर ट्रेड करत आहे. या कंपनीवर तुम्ही विचार करू शकता. पुढची कंपनी आहे हरिओम पाईप. वारंवार ह्या कंपनीवर आपण व्हिडिओ बनवत आहोत कारण कंपनी चांगली आहे. 615 वर ट्रेड करत आहे आणि काल ही 8.80% वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. पाईप क्षेत्रामध्ये काम करणारी ही कंपनी, दक्षिणेमध्ये हिचं चांगलं काम आपल्याला पाहायला मिळते. मार्केट कॅप 1,700 करोडचा आहे, म्हणजे मार्केट कॅप खूप कमी आहे. भविष्यामध्ये चांगले रिटर्न जर हिनं प्रॉफिट जनरेट केलं तर मिळवून देऊ शकते. स्टॉकचा PE 31चा आहे, ROC 17, ROE 19.4 आणि फेस व्हॅल्यू 10ची आहे. प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर 47.9 म्हणजे जवळपास 48ची आहे. प्रमोटर होल्डिंग 58 आहे. EPS बघा, EPS वाढलेले आहेत. आणि मीडियन पीच्या जवळच ही कंपनी सध्या ट्रेड करत आहे. त्यामुळे कंपनी महाग नाही, स्वस्त आहे. सेल्स बघा, सेल्स 2017 पासूनचे 87 करोडचे सेल्स आहेत. तर 1,074 पर्यंत आणलेले आहेत. हे 3 क्वार्टरचे आहेत. 1 क्वार्टर अजून त्याच्यात ॲड होईल. नेट प्रॉफिट जर पाहिलं तर 2 करोडचं नेट प्रॉफिट 57 करोडपर्यंत आणलेलं आहे. म्हणजे नेट प्रॉफिट किती पटीत वाढलं तुम्ही हे बघू शकता. पण हे 3 क्वार्टरचाच आहे, अजून 1 क्वार्टर त्याच्यात ॲड होऊ शकतो. सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आणि मस्त आहे, जबरदस्त आहे. आपल्याला स्टॉक प्राईस CAGR इथं भविष्यामध्ये निश्चितच चांगले मिळतील. गुंतवणुकीसाठी ही कंपनी एकदम चांगली आहे. रिझर्व जर पाहिलं तर 378 करोडचं रिझर्व आहे इथं बघू शकता. आणि कर्ज जर पाहिलं तर फक्त 414 करोडचं कर्ज आहे. फक्त म्हणजे रिझर्वपेक्षा जास्त आहे, थोडंसं कर्ज कंपनीवर जास्त आहे. हा एक पॉईंट निगेटिव्ह ह्याच्यामध्ये आपण ट्रेड करू शकतो. सध्या कंपनी हा जो रेजिस्टन्स होता तो फेस करून ती वर गेलेली आहे. 615 वर ट्रेड करत आहे. वरून जवळपास 20% आसपास डिस्काउंट आहे तरीही. तर ह्या कंपनीबद्दलही तुम्ही विचार करू शकता. त्याच्यानंतर अवांटेल 123 वर ट्रेड करत आहे. इथं बघू शकता 9.62% वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि ही कंपनी डिफेन्स रडार सिस्टीम ह्याच्यामध्ये काम करते. तर सॅटेलाईट, तर तुम्ही जर त्याच्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर ही कंपनी चांगली आहे. मार्केट कॅप 2,982 करोडचं पाहायला मिळते.
स्टॉकचा पी 56चा आहे, ROC 37, ROE 30 आणि फेस व्हॅल्यू 2ची आहे. प्रॉफिट ग्रोथ पाहिली तर जबरदस्त आहे, 99.7 आहे आणि प्रमोटर होल्डिंग 40ची आपल्याला पाहायला मिळत आहे. EPS कंटिन्यू वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघू शकता इथं कंटिन्यू हे EPS वाढलेले आहेत. डिस्काउंट तितकं जरी नसेल तरी कंपनी महाग नाही आहे. मेडियन पी खाली आहे, मेडियन पीच्या वर कंपनी ट्रेड करत आहे, पण कंपनी महाग नाही. या कंपनीमध्ये गुंतवणूक करायला संधी आहे. सेल्स जर पाहिले तर मार्च 2012 पासूनचे सेल्स आहेत 26 करोडचे सेल्स 235 करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे. त्याच्यानंतर नेट प्रॉफिट जर पाहिलं तर नेट प्रॉफिट 4 करोडचं नेट प्रॉफिट इथं मायनस झालं होतं 1 करोड 1 करोड 1 करोड 1 करोड. त्याच्यानंतर आता 53 करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे. इथं बघू शकता नेट प्रॉफिटही चांगलं वाढलेलं आहे. सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आणि चांगली आहे. त्यामुळे स्टॉक प्राईस CAGR बघा इथं प्रॉफिट ग्रोथ 10 वर्षाची 17च आहे, 5 वर्षाची 36 आहे, 3 वर्षाची 41 आहे. पण स्टॉक प्राईस CAGR बघा 10 वर्षाची 64 आणि 5 वर्षाची 100 आणि 3 वर्षाची 55. मागच्या दोन्ही ज्या कंपन्या पाहिल्या तर त्याचे प्रॉफिट ग्रोथ इथं 50-60च्या पुढं आहे. तर स्टॉक प्राईस CAGR मग किती येतील ते तुम्ही बघू शकता. तर त्या कंपन्या तर एकदम चांगल्या आहेत. हिनंही चांगले गुंतवणूकदाराचे पैसे बनवलेले आपल्याला पाहायला मिळतात. 10 वर्षात 64%, 5 वर्षात 100% आणि 3 वर्षात 155% CAGR या कंपनीनं गुंतवणूकदाराला मिळून दिलेले आहेत. रिझर्व जर पाहिलं तर 119 करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज पाहिलं तर 20 करोडचं कर्ज आहे. त्यामुळे कर्जामुळं कंपनी फेल होईल असं वाटत नाही. चार्ट बघू शकता गुंतवणुकीची काही जास्त संधी नाही. इथं जेव्हा तो 100च्या आसपास होता त्यावेळेस चांगली गुंतवणुकीची संधी होती. 90लाही तो येऊन गेला इथं बघू शकता. पण आता बराच वर गेलेला आहे, 122वर ट्रेड करत आहे. तरीही पण वरून जर पाहिलं तर 140 पासून 122 एवढी सूट आपल्याला म्हणजे 18 रुपयाची सूट वरून मिळत आहे. कंपनी चांगली आहे, याच्यावरही तुम्ही विचार करू शकता. इज माय ट्रिप वारंवार ही कंपनी आपण सांगत असतो. ट्रॅव्हल क्षेत्रामध्ये काम करणारी ही कंपनी आहे. 47.20 वर ट्रेड करत आहे. 4.99 म्हणजे 5%ची वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. लोक ट्रॅव्हल करायला सोडणार नाहीत, लोक ट्रॅव्हल करणारच आहेत. त्यामुळे ह्या कंपनीला फायदा होऊ शकतो. मार्केट कॅप 8,300 करोडचा आहे. स्टॉकचा पी 50चा आहे, ROC 54, ROE 46. दोन्ही जबरदस्त आहेत. इथं बघू शकता तुम्ही दोन्ही चांगले आहेत आणि फेस व्हॅल्यू 1 आहे. प्रॉफिट ग्रोथ 25ची पाहायला मिळते. प्रमोटर होल्डिंग जर पाहिली तर प्रमोटर होल्डिंग 64ची आपल्याला पाहायला मिळत आहे. EPS मस्त वाढलेले आहेत आणि कंपनी सध्या आपल्याला मीडियन पीच्याही खाली मिळत आहे. मीडियन पी जर पाहिला तर 63चा आहे. इथं तुम्ही बघू शकता हा मीडियन पी आहे, तर तो 63चा आहे. त्याच्या खाली कंपनी आपल्याला इथं ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे ही कंपनी स्वस्त मिळत आहे. या कंपनीमध्ये गुंतवणूक केली तर येत्या काही वर्षामध्ये आपले पैसे हे पटीमध्ये वाढलेले आपल्याला पाहायला मिळतील. सेल्स बघू शकतो. सेल्स 2012 पासूनचे आहेत. 358 करोडचे सेल्स 463पर्यंत आलेले आहेत आणि नेट प्रॉफिट 1 करोडचं नेट प्रॉफिट 167 करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे. म्हणजे 167 पट प्रॉफिट वाढलेला आहे. त्यामुळे प्रॉफिट चांगलं वाढलेलं आहे. सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ जबरदस्तच आहे आणि स्टॉक प्राईस CAGR ही 3 वर्षाचे 62 मिळालेले आहेत. भविष्यामध्येही चांगले CAGR ही कंपनी आपल्याला मिळवून देऊ शकते. चार्ट बघा. चार्ट जर पाहिला तर आपल्या लक्षात येईल की ज्या पद्धतीनं कंपनी पडत होती ती आता डाऊन ट्रेंड खतम होऊन आता अप ट्रेंड सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळते. सपोर्ट घेऊन बरोबर ती वर निघालेली आपल्याला पाहायला मिळते. इथं सपोर्ट घेतलेला आहे, इथं सपोर्ट घेतलेला आहे, इथं सपोर्ट घेतला तर सपोर्ट घेऊन आता ती वर निघाली. 47.15 वर ट्रेड करत आहे. कंपनी चांगली आहे, याच्यावरही तुम्ही विचार करू शकता. त्याच्यानंतर एमटारटेक 1868 वर ट्रेड करत आहे. 4.32% वाढलेली आपल्याला इथं पाहायला मिळते. या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर 5,700 करोडचं मार्केट कॅप आहे. स्टॉकचा पी 70 आहे, ROC 22, ROE 17.9 म्हणजे जवळपास 18, फेस व्हॅल्यू 10 आहे. प्रॉफिट ग्रोथ -12% दाखवायला म्हणजे चालू वर्षामध्ये प्रॉफिट कमी झालेले आहेत. प्रमोटर होल्डिंग 37.3 आहे. बघा EPS वाढलेले आहेत पण हे चालू वर्षामध्ये प्रॉफिट 2 क्वार्टर कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळते. म्हणून प्रॉफिट ग्रोथ तिथं मायनस दाखवलेली आहे. तरीही मिडियन पीच्या एकदम जवळ पी आपल्याला भेटत आहे. त्यामुळे कंपनी महाग नाही. सेल्स ग्रोथ मार्च 2000 पासूनचे सेल्स आहेत
100 करोडचे सेल्स 633 करोडपर्यंत आलेले आहेत. नेट प्रॉफिट 3 करोड 02 -5 त्याच्यानंतर 0 झालेलं आपल्याला इथं पाहायला मिळते. नंतर -15 पण त्याच्यानंतर प्रॉफिट चांगलं वाढलेलं आहे मागच्या ह्या 6-7 वर्षामध्ये तुम्ही इथं बघू शकता. आता प्रॉफिट 3 करोडचं हे 82 करोड आलेलं आहे. इथं बघू शकता सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे, चांगली आहे. चालू वर्षामध्ये -12 दाखवले आपण मागं पाहिलं ते. आणि आपल्याला स्टॉक प्राईस CAGR जे मिळाले 3 वर्षाचे 25 मिळालेले आहेत. भविष्यामध्ये ही कंपनी चांगले CAGR मिळून देऊ शकते. तर ह्या कंपनीबद्दलही तुम्ही विचार करू शकता. रिझर्व्ह जर पाहिलं तर 631 करोडचं रिझर्व्ह आहे आणि कर्ज जर पाहिलं तर 249 करोडचं कर्ज आपल्याला पाहायला मिळत आहे. चार्ट बघू शकता. चार्टमध्ये लक्षात येईल की बरोबर सपोर्ट घेऊन कंपनी इथं सपोर्ट घेतला होता, इथं घेतला होता आणि आता इथं सपोर्ट घेऊन कंपनी वर निघालेली आहे. 1866 वर ट्रेड करत आहे. ज्यांना शॉर्ट टर्ममध्ये खेळायचं आहे ते इथं खरेदी करून आणि इथं वर गेल्यानंतर विकू शकतात. पण लॉंग टर्मसाठी ही कंपनी चांगली आहे. त्याच्यानंतर दीपक नायट्रेट केमिकल क्षेत्रातली ही कंपनी आहे. 2371 वर ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते. 3% वाढ झालेली आहे. काल मार्केट कॅप जर पाहिलं तर 32,000 करोडचं मार्केट कॅप आपल्याला इथं पाहायला मिळते. स्टॉकचा PE 40.9 म्हणजे जवळपास 41 आहे. ROC 29.7, ROE 22.7, फेस व्हॅल्यू 2 आहे. भविष्यामध्ये 2 तुकडे शेअरचे होऊ शकतात. प्रॉफिट ग्रोथ -10% दाखवत आहे, म्हणजे चालू वर्षामध्ये कंपनीचे प्रॉफिट कमी झालेले आपल्याला पाहायला मिळतील. प्रमोटर होल्डिंग 49.1 आहे. डेप्ट टू इक्विटी म्हणजे कर्ज कंपनी 0.02 म्हणजे कंपनीवर कर्ज खूपच कमी असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. EPS बघा, EPS सतत वाढलेले इथं होते पण आता काही दिवसापासून डाऊन ट्रेंड चालू आहे. पण आता कंपनी, कारण केमिकल क्षेत्रामध्ये सगळ्याच कंपन्यांना हा प्रॉब्लेम होता, तर आता कंपनी प्रॉफिट जनरेट करू शकते. PE त्याच्यामुळं आपल्याला थोडासा मिडियन PEच्याही वर गेलेला पाहायला मिळते. जसेच प्रॉफिट येतील PE हा पुन्हा खाली आलेला आपल्याला पाहायला मिळू शकतो. सेल्स ग्रोथ पाहिली तर सेल्स 2015 पासूनचे सेल्स आहे 1327 करोडचे सेल्स 7517 करोडपर्यंत घेऊन आलेली कंपनी. ते 3 क्वार्टरचे आहेत. नेट प्रॉफिट जर पाहिलं तर 53 करोडचं नेट प्रॉफिट 791 करोडपर्यंत घेऊन आलेली कंपनी आपल्याला पाहायला मिळत आहे. सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ केमिकल क्षेत्रातली चांगली कंपनी आहे, पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारखी आहे. बघू शकता 10 वर्षामध्ये स्टॉक प्राईस CAGR 48%, 5 वर्षात 55%, 3 वर्षात 13% व 1 वर्षात 29%. ह्या 2-3 वर्षामध्ये कंपनी चालली नाही, त्यामुळे मायनस आहे. आणि जेव्हा आता ही चालेल तेव्हा हे वरचे सुद्धा CAGR आपल्याला वाढलेले पाहायला मिळू शकतात. चार्ट बघा, डाऊन ट्रेंड कंपनीचा प्रॉफिट अजून जे आले नाही तरी ही कंपनी वर निघालेली आपल्याला पाहायला मिळते. आपण प्रॉफिट आल्यानंतर कंपनी खरेदी करू तर आपल्याला खूप महाग घ्यावं लागेल. हा डाऊन ट्रेंड इथं संपला आणि आता कंपनी ह्या ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेऊन वर जात असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. आता कंपनी जवळपास 2700 किंवा 2750 पर्यंत गेलेली आपल्याला पाहायला मिळू शकते. तर ह्या कंपनीबद्दलही तुम्ही विचार करू शकता. कंपनी चांगली आहे, पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारखी आहे. या 6 कंपन्या चांगल्या आहेत. ह्या कंपन्याबद्दल तुम्ही विचार करून खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा. व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे. तुम्ही अभ्यास करून खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे. मित्रांनो, व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.